पहिल्यांदा तर सॉरी तुम्हाला. मी असा इन्फॉर्म नाही करत. मे बी कोणी असेल वाट पाहत व्हिडिओज का बरं येत नाही आहे ना चॅनलवरची वगैरे. बट हो, लास्टचे जे 2 महिने होते टीपे तुम्हाला माहीत आहे मागल्या 25ला होती पण पोस्टपोन झाली. तर आता आहे ती 31 आणि 2 जॅन 31 डिसेंबर. मी पटपट बोलतो काय कायसाठी हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ त्यांनी बघावा जे विद्यार्थी जस्ट प्रिपरेशनला आलेले आहेत किंवा मागल्या 1-2 महिन्यापासून प्रिपेअर करत आहेत टी पी एसाठी, बी एम साईटसाठी आणि करणार आहेत. तुमचे कोणी फ्रेंड वगैरे असेल तर मी काही गोष्टी नोट डाऊन केलेल्या आहे. तुम्हाला हे सांगायचं आहे की लास्टची मी काही तुम्हाला माहिती आहे काय करतो मी काय नाही. तर मी कोणते सोर्स वापरत आहो आणि मला कुठे इम्प्रूव्हमेंट. कारण की बघा ना, हे जे ॲप्टिट्यूड वगैरे ना यार दिमाग शॉर्ट करते. कारण की मी ॲप्टिट्यूड समजासाठीच पहिला 1 महिना लागले की नेमकं करायचं कुठे आणि किती करायचं आहे. आणि कोर्स पण बाय केला होता तर तो पण काय म्हणते तुम्हाला व्हॅलिड राहील की नाही राहील. कारण की 1200चा तो कोर्स झाला ऑलमोस्ट. तर त्या संदर्भात सगळे डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला वर्थित वाटलं तर मी इथून पूर्ण कॅरी करा, नाहीतर तुम्ही स्किप करा. तर सुरू करूया. माझी जर्नी चालू झाली आहे म्हणजे जूनपासून. तुम्हाला माहिती आहे सुपर पोर्टिव्ह कोचिंग वगैरे. वन्स अगेन त्या टॉपिकवर नाही येत मी ह्या टॉपिकवर येतो की ॲप्टिट्यूड. तर कृष्णा पाटील म्हणून एक इग्नाईट अकॅडमीचे एक सर आहेत. त्यांचा मी कोर्स बाय केला. स्टार्टिंगला मला असं वाटलं वर्थित नाही राहणार, पण देन आफ्टर मी त्यांचा जेव्हा कोर्स बाय केला त्यानंतर मला वाटलं काहीतरी. कारण की मी मित्रासोबत डिस्कस केलं, भाईवाले तू सरांसोबत अर्ली जज नको करू म्हणे. पण नंतर मग मी त्यांचे बॅचेसवर कोचिंग म्हणजे ते अभ्यास वगैरे केला त्यांच्या व्हिडिओजचा आणि टेस्ट सिरीज लावले तर खरंच इम्प्रूव्हमेंट दिसला. तर तुम्ही पण बघू शकता. त्यानंतर एक करिअर डिफायनर म्हणून एक चॅनल आहे, कौशिक मोहंती म्हणून. ते बँकिंगचे वगैरे घेतात पण त्यांचे जे फ्री व्हिडिओज आहे, मी हे जे सगळे काही सांगा त्यांची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच भेटेल. व्हिडिओ एडिट नाही करू शकत मी, टाईम नाही तितका. तर तुम्ही डिस्क्रिप्शन एकदा चेक करत राहा, माहिती पडेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. तर करिअर डिफायनर म्हणून एक चॅनल आहे, त्याच्यावरून मी माझे जे ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग आहे दोन्ही पण कव्हर करत आहो. फक्त यूट्यूब ॲज अ यूट्यूब म्हणून. कारण की ते जर ज्या पद्धतीने शिकवतात ना कौशिक मोहंती सर, ते यार एकदम नेक्स्ट लेवल आहे. मी बहुत इम्प्रेस झालो त्यांच्या टीचिंग स्किलमुळं. तर त्यांचं पण मी रेफरन्स घेतो अभ्यासादरम्यान. आणि ॲप्टिट्यूडसाठी तर सांगितलं ते जे सर आहेत कृष्णा पाटील, त्यांचा कोर्सच बाय घेतला आहे. कारण की ते महाराष्ट्र लेवलला शिकवतात आणि तेव्हा माझ्यापाशी काही सोर्स नव्हता, त्यामुळे मग मी ते घेऊन घेतला होता. त्यानंतर अजून एक सर आहे वरुण गृहर म्हणून. म्हणजे मी करेक्ट नाव घेत असेल, मी लिंक डिस्क्रिप्शनला टाकला त्यांच्या चॅनलची. ते की नाही इंग्लिशमध्ये की नाही थोडासा इश्यूज आहे. म्हणजे बघा मराठी कवर करून घेतो आपण आपल्यासारखे, म्हणजे मराठी व्याकरण असल्यावर, पण इंग्लिश थोडा डिफिकल्ट जाते. तर वरुण गृहर म्हणून SSC आणि ते जे UPSCचे CDS वगैरे एक्झाम घेतात ते आर्मी टाईप त्यांची एक्झाम घेतात. तर ते त्यामधून की नाही मी कॉम्प्रेशन कोर्स वगैरे नाही बाय केला, पण त्यांचं जे चॅनल आहे मेन लेक्चर वगैरे त्यांच्याकडून करून घेता. थोडा इम्प्रूव्हमेंट दिसला आहे मला, म्हणून मी बघू शकता तुम्ही एकदा. सिव्हिल जंक्शनमध्ये एक हे आहेत, म्हणजे सिव्हिल जंक्शनमध्ये की नाही एक चॅनल आहे आणि त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. ते सिव्हिलसाठीच सगळा कोर्स, म्हणजे ते त्यांचा कोर्स आणि त्यांचे टॉपिक वगैरे ते काय प्रोव्हाइड करतात. तर त्यामध्येच की नाही ते म्हणजे जे चालू घडामोडी आहेत करंट अफेअर ते पण ते प्रोव्हाइड करतात. तर मी त्यांचेच करतो, असं काही स्पेसिफिकली कोणत्या चॅनलला किंवा रोज व्हिडिओ पाहतो असं नाही. आणि तेच ना GKGSचा एक तो पार्ट आहे. सध्या ते तो BMCमध्ये खूप जास्त प्रमाणात विचारत असं ऐकलं आहे, म्हणून मी एक PDF डाउनलोड केली आहे त्यांची. मी ते डिस्क्रिप्शनला टाकतो, तुम्ही पण चेकआउट करा. जर उपयोगी पडली तर तुम्ही नक्कीच बघू शकता. नाहीतर मग तेच की एक कोणीतरी मॅरेथॉन पाहून घेतली आणि थोडं बहुत इनिशियल लेवलला जास्त डीप नाही चाललो, बस टेक्निकललाच जास्त डीप जायचं आहे की नाही. 60 क्वेश्चन आहे, तुम्ही 50 जर चांगले लावले तर मग ऑलमोस्ट 50% तुम्ही ग्रॅब केले ऑपॉर्च्युनिटी. तर ते मेन माझं टार्गेट आहे. बाकी हे 30-32 चालू आहे गोष्टी. पण हां, ॲप्टिट्यूड आणि हे करा तुम्ही, ॲप्टिट्यूड करा आणि इंग्लिश बघा तुम्ही जसं जमते. पण ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हातातले मार्क आहे, सोडू नका. कारण की माझं तेच हे झालं आहे, जर तुम्ही करेक्ट लावले तर मग 15पैकी 15 करेक्ट लावतात. जर नाही आला आहे काहीच तर मग एकही मार्क येत नाही. हे मी रिअलाईज केलं. माझे टेस्ट सिरीजचे म्हणजे मार्क आता दाखवू नाही शकणार तुम्हाला, बट ठीक आहे थोडी इम्प्रूव्हमेंट होत आहे. स्टार्टिंगला जेव्हा दिली होती तेव्हा 1 आणि 2 मार्क, नंतर मग 3 आणि 4 आणि आता कुठेतरी 9-10 आहे. त्या 20पैकी बरं 20पैकी. तर हो, थोडं इम्प्रूव्हमेंट दिसलं मला त्या सरांची बॅच करून. तुम्ही बघू शकता यूट्यूबवर पण व्हिडिओ आहे. त्यानंतर हां, मी याबद्दल बोलतो. सगळ्यात महत्त्वाचं जे इथून स्टार्टिंग होईल की खरं तर आता जेव्हा मी 2 महिने अभ्यास केला आणि हे जे TP एक्झाम होती यार एकदम असं झालं की खूप जवळची तेच ती क्रश टाईप तशीच होती की यार खूप जास्तच मेहनत झाली आहे, खूप जास्त आहे. म्हणजे इथून जर माझा डाऊनफॉल पण होईल ना
तर तो 0 तर कधी टच होणार नाही, कारण की इथून काही ना काही राईजच होणार आहे. तर असा तो म्हणजे मागचे 2 महिने तर खूप जास्तच मेहनत होती TPA मागं. बघू पास होऊ फेल होऊ, पुढे पण जर्नी आहे, जस्ट स्टार्ट केली अजून. तर सांगायचं हे आहे की सरांनी जस्ट टेस्ट सिरीज चालू केली आणि त्यामध्ये मला माझा खरा आहे ना दिसला. ॲक्च्युली मी जेव्हा टेक्स्ट बुकवरती टेस्ट देत होतो आणि जेव्हा स्वतःचा अभ्यास करत होतो, मला असं वाटतं हो बेटर झालं आहे, बेटर झालं आहे. कारण की बघा ना, माझे ते टेक्स्ट बुकवर 20 मार्क्स असतात, तर 15 असे येत होते मला आहे ना. 20पैकी 20 पण नाही गेले, 15 येत होते. म्हणजे हायेस्ट गेले होते 18 का 19 गेले होते हायेस्ट. पण हो, ऑन ॲव्हरेज 15 मार्क येतात मला. बट मला असं वाटतं माझी खूप चांगली तयारी झाली आहे. पण जेव्हा मी की नाही टेस्ट सरांनी सांगितलं मी, तेव्हा मला खरा माझा आयना दिसला. तिथे ज्या पद्धतीचे स्टुडंट आहे, इव्हन आम्ही 15 जण जातो ऑफलाईन सरांकडे टेस्ट सिरीजसाठी, पण तिथे ज्या पद्धतीचे स्टुडंट आहे, माइंडसेट आहे, बहुत तगडा आहे. मी हे तुम्हाला जेन्युइन सांगतो. इथपर्यंत जर तुम्ही पर्यंत इथून मेन आहे का, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी यासाठीच हा व्हिडिओ बनवतो की ज्या पद्धतीनं सरांनी ते लेक्चर डिलिव्हर केलं, मला ते एक खतरनाक वाटलं. एक सांगतो तुम्हाला मी, सध्या महाराष्ट्राच्या लेवलला जो पण प्रिपरेशन करत आहे त्या सगळ्यांना माहीत आहे की सिव्हिलचा जो स्टॅटिक डेटा आहे, की फॉर एक्झाम्पल कॅरेजवेची लेंथ काय आहे, विड्थ काय असते, कॅरेजवेची विड्थ काय आहे, ते जे क्लोरिनेशन आहे ते कशासाठी करतो, फिल्ट्रेशनचे ते रेट्स काय आहे. म्हणजे हा जो स्टॅटिक डेटा आहे ना, प्रत्येक गोष्ट हे सगळ्यांनी पाठच केला आहे. आणि हे मी यार थोडंसं म्हणजे असं वाटलं की ज्युनियर इंजिनियर लेवलला आहे तर हेच करत असते बा. जसं आपलं रोड प्लॅन कोणते होते, नागपूर, लखनौ, मधात कोणता येतो तो जो बघा ठीक आहे, 3 प्लॅन असतात. नागपूर प्लॅन असतो, त्यानंतर मग येतो बॉम्बे प्लॅन, त्यानंतर येतो लखनौ प्लॅन. तर हां, हे प्लॅन्स आहेत आपले. तर हे जे स्टॅटिक डेटा आहे ना, हा सगळा जो डेटा आहे ना, हा सगळ्यांनीच रट्टा मारला आहे. मी लिटरली सांगतो, आणि मी त्यातलाच एक होतो. आणि मला असं वाटलं की सगळेजण हेच करत आहे. पण जेव्हा मी की नाही आज बॅच केली, सरांची टेस्टीज वगैरे केली, तेव्हा मला कळालं की नाही यार, मुलं की नाही एवढे अफलातून आहे. साला ते क्वेश्चन नाही वाजत आहे. म्हणजे क्वेश्चन म्हणजे तेच की मी तो क्वेश्चन अंडरस्टँड करतो, की आता रीड करतो ना आपण, पहिला क्वेश्चन म्हणजे पहिला लाईन रीड करतो, दुसरी लाईन करतो, मग ऑप्शन चेक करतो. हे मुलं यार ऑप्शनची उत्तर देत आहे, क्वेश्चनची उत्तर देत आहे. मी लिटरली असा काय झालं, एकदम सरप्राईज झालो की या लेवलला पोहोचले आहे. तर बघा, तुमची जी कॉम्पिटिशन लय तगडी होणार आहे. मी इव्हन सांगतो माझी पण लय तगडी होणार आहे. तर तुम्ही की नाही जेव्हा अभ्यास करता ते टेक्स्टबुकवरती टेस्ट द्या, SSCची पण टेस्ट द्या, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की टेक्स्टबुकवरती देण्यासाठी चांगलंच आहे. आणि IAS मास्टर, म्हणजे IAS मास्टर कुठे आहे, IAS जे आहे ना, ESCची एक्झाम आहे, गेट आहे, यांचे पण तुम्ही बघून, म्हणजे 1 मार्कासाठी ते असतात ना टेक्स्टबुक, म्हणजे आपले जे गेट आहे त्यामध्ये 1 मार्कासाठी क्वेश्चन्स असतात, ते लावून बघा. आणि IAS जे ESCज आहे त्यांचे पण तुम्ही लावून बघा, कारण की ते की नाही खाली लेवलला ॲटोमॅटिकली ट्रान्सफर होते. कारण की नवीन क्वेश्चन करायचे आहे, इजाद करायचे आहे, निर्माण करायचे आहे, तर ते वरून थोडेसे हे करतात. आणि सर जे आहे ना ते तेच घेत आहे सध्याला. सरचं पण तेच म्हणायचं, म्हणजे जे रेग्युलर क्वेश्चन्स आहेत ते सगळेच करत आहे ना. इवन मी पण तेच रिअलाईज केलं. जेव्हा आता बघा, इग्नाइट अकॅडमी आहे, इन्फिनिटी अकॅडमी आहे, अजून भरपूर असे अकॅडमी आहे, त्यांचे मॅरेथॉन्स चालतात. तर त्यांनी कसं एक बनवलं आहे, थीम बनवली आहे म्हणा, किंवा एक ते बनवलं आहे की तेच ते डेटा घेतात, इकडून आला तिकडून आला, ते टाकून दिली 1 लाईनर. मी सांगतो ना, 1 लाईनर ते एवढा काय म्हणते, तुमच्या झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला पाठच लावायची 1 लाईनर. इवन मी माझा कधी कधी डेटा लॅक होऊन जाते, कधी कधी नाही आठवत की 300 mm आहे की 400 mm आहे. तेही मुलांनी सोडलं नाही यार. एकूण एक छोट्या डेटा एकदम मुखपाठ केला असं. तर हो, या लेवलला मुलांची स्टडी आहे. तुम्हाला पण करावं लागेल, मला पण करावं लागेल. तर जो पहिले बघा, जो स्टॅटिक डेटा आहे ना, सिव्हिलमध्ये माहितीच पडून जाते. एक सिव्हिल जंक्शन म्हणून बूस्टर आहे, त्यामध्येच आहे ते सगळं स्टॅटिक डेटा. तुम्ही जर स्वतः शॉर्ट नोट्स नसेल काढल्या तर त्यातून शॉर्ट नोट भेटेल, तो स्टॅटिक डेटा तो पाठ करावा लागेल. पण काही कसा डेटा आहे ना की तो अजूनही स्टुडंटपर्यंत पोहोचणार किंवा माहिती नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे न्यूमेरिकल. बघा, जे स्टुडंट की नाही ठीकठाक अभ्यास करून घेते ना, ते लागण्याच्या लाईनीत आहे. लागण्याची इन माझा तर समजा ठीकठाक अभ्यास केला आहे, जे 1 लाईनर्स आहे ते रट्टा मारून घेतला आहे, थोडा बहुत न्यूमेरिकल समजले आहे कोणते कोणते आहे. पण तुम्हाला जर की नाही रेसच्या समोर जायचं आहे ना, एक स्टेप समोर राहायचं आहे, किंवा काय त्याला एकदम टॉप्समध्ये यायचं ना, टॉप 10 महाराष्ट्रातून, तर मग त्यासाठी तुम्हाला ESCज लावावं लागेल. हो, ESC लावावं लागेल तुम्हाला, गेट लावावं लागेल तुम्हाला, SSC JEE, ह्या तिन्ही पण की नाही जे MCQज असतात ते लावावं लागेल. आणि न्यूमेरिकल सहित न्यूमेरिकलचे फॉर्म्युले पण माहीत पाहिजे, आणि कशा पद्धतीचे न्यूमेरिकल तुम्ही अटेम्प्ट करताय, कॅल्क्युलेशन स्पीड, हे सगळं त्याच्यात माहिती लागत. खरंच एक कॅपिटलाइज व्हॅल्यू असते. तर मी आपला तिथं कॅल्क्युलेशन व्हॅल्यू ते टाकत आहे फॉर्म्युल्यात. हे मुलं डायरेक्ट उत्तर फेकून मारते, सरले सर हे सर ते. अरे बाप रे बाप, आपण कुठं, म्हणजे ते आईना दिसला ना, शॉक झालं की अरे बाप रे, आता एक्सेल करणं, इथून अजून एक्सेल करू.
तुम्हाला तेच सांगणार. कारण की बघा, मी जेव्हा करत होतो प्रिपरेशन तेव्हा मला कोणी सिनियर्स असं गाईड नव्हतं करत, आणि माझ्यापेक्षा जर थोडीशी संधी आहे हे गाईड करायचं तुमच्या, तर तुम्ही थोडंसं शिकून घ्या थोडंसं प्लीज यार. कारण की मला असं वाटतं की ज्यातून एक जरी स्टुडंटला समजली गोष्ट की तुम्ही काय फील करता आणि काय सांगायचं तुम्हाला डिलिव्हर करायचा प्रयत्न करत आहो, तर उद्या तो लागला समजा किंवा मला म्हणता भेटून, कारण कोणी कोणी प्रत्यक्षात भेटून म्हणते अरे यश तुझा व्हिडिओ पाहिला तर खूप इम्पॉर्टंट, तर चांगलं वाटते. आणि खरंच हे जे मी सांगितलं नाही तुम्हाला करिअर डिफायनर इग्नायनर, तर त्यांचा पण तुम्ही बघा, निश्चित तुम्हाला फायदा होईल. आणि हे जे सांगितली मी गोष्ट हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, हे पण तुम्ही करा. आणि सोबत लागू कुठं ना कुठं, सोबत भेटू डिपार्टमेंटला. बस इतकंच होतं, जास्त वेळ नाही घेईल तुमचा अजून, बस झालंच तितकंच होतं. आणि BMC पण एक्झाम आहे, BMC TP. सिलेबसवर लक्ष ठेवा, सिलेबसनुसार अभ्यास करा. आणि यूट्यूबवर म्हणजे ते फालतू खूप राहते कंटेंट, बघा तुम्हाला सॉर्ट आउट करावं लागेल कोणता आहे. आणि माझ्यासोबत तेच झालं की मी म्हणजे थोडंसं म्हणजे एक माफ करा मला, काय म्हणते, अभिषेक धावणकर सरांना एक माफीच मागायची आहे. ते मी की नाही थोडंसं त्यांच्या जो नोट्स होता त्यावरती डाऊट केला. डाऊट इन द सेन्स की ते खूप इनडेप्थ होते, इतक्या इनडेप्थ होत्या की तेवढे जर मी रिव्हिजन करत बसलो तर खूप जास्त वेळ जातो. म्हणून मी थोडंसं जो रिलेव्हंट डेटा SSCच्या वरच जास्त, म्हणजे माझं कसं होतं की यार आपण SSCचेच लावू आणि त्यावरचे तो डेटा त्याच्यावरती जास्त ग्रॅब करू पण आता जे स्टुडंट आहे ते इतक्या समोर गेले आहे की ते ESCपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांचे क्वेश्चन्स लावत आहे, आणि आपण SSCवर सटकून होतं, मग वर्थ इट नाही आहे ते. तर सरांचं जेवढं पण नोट्स आहे तर पुन्हा रिकॉल करावं लागेल. 8-10 दिवस आहे, पुन्हा रिकॉल करावं लागेल, थोडं अजून एक्सेल करावं लागेल, एक्झाम थोडं जास्त टाईम द्यावं लागेल. आणि हो, तुम्ही जिथे पण कोचिंगला असाल, जे पण तुम्ही मटेरियल करता बस त्यांना स्टॅटिकली फॉलो करा, जास्त नका ढूंढू. म्हणजे एकच बुक आहे त्याला 10 रिव्हिजन करा, असं नाही की 10 वेगवेगळे कंटेंट हे करताय. आणि ॲट द एंड की नाही अभ्यास की नाही थोडासा कंपाऊंड इंटरेस्ट सारखा आहे. तुम्ही पहिल्या महिन्यात जेवढं करता थोडा ते कमी आहे, दुसऱ्या महिन्यात तिचा, आणि एका वर्षानंतर जर पाहता तुम्ही भरपूर असा अभ्यास. आणि भलेही तुम्ही 10 एक्झाम फेल झाले आहे पण जेव्हा नेक्स्ट इयरला येईल तर मग तुमचा पूर्ण अभ्यास जो आहे तो झालेला असते ना. तर कंपाऊंड इंटरेस्ट सारखा अभ्यास आहे, मेन व्हॅल्यू ही आहे. आणि बस ठीक आहे, जास्त वेळ नाही घेतलं, तुम्हाला 12 मिनिट झालं आहे. नंतर कधी एका व्हिडिओमध्ये सांगेल मी काय चालू आहे अजून लाईव्ह. आणि रेग्युलर जे इंजिनिअरिंग रिलेटेड व्हिडिओ का बरं येत नाही आहे, असेच मी ज्ञान पेलणारे कोण व्हिडिओ टाकतो. बट ठीक आहे. माझा रूममेट आहे ते, तो झोपण्याचा प्रयत्न करत आहे. 12 वाजले ना, 12-12:30 झाले आय थिंक, 12:30 समथिंग. चल बाय 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 बाय, सॉरी बाय बाय. भेटूया नक्कीच लवकर व्हिडिओ एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये.